शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय. पहिलीच बातमी निघते, शेतकऱ्यांना धान्याऐवजी रोख अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी. पुढली मोठी बातमी निघते, 8व्या वेतन आयोगानंतर निवृत्त कर्मचारी होणार मालामाल, पेन्शनमध्ये होऊ शकते 186% वाढ. पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांवर लिंकिंगची सक्ती केल्यास थेट कारवाई होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, शेतकऱ्यांना दिलासा. पुढली मोठी बातमी निघते, सोलार पंप लावून देण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक, सोलार पंप एजंटपासून सावधान. पुढली मोठी बातमी निघते, सरकारनं शब्द पाळला, लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात. पुढली मोठी बातमी निघते, अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मिळणार मोठं गिफ्ट, पीएम किसान योजनेचा निधी 10,000 होण्याची शक्यता, शेतकऱ्यांना दिलासा. पुढली मोठी बातमी निघते, महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, ठाकरे गटाच्या दाव्याने राज्याचे राजकारण तापणार. पुढली मोठी बातमी निघते, कापसाला किमान हमी भाव अनुदान मिळावे, जाफराबाद शहरासह तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी आले अडचणीत. पुढली मोठी बातमी निघते, सोयाबीन विक्रीसाठी आणलेल्या वाहनांच्या अर्धा किमीपर्यंत रांगा, 3 दिवसापासून शेतकऱ्यांचा मुक्काम, धाराशिव येथील घटना. पुढली मोठी बातमी निघते, राज्यात होणार ड्रोन दीदी योजनेची अंमलबजावणी, महिला बचत गटांना 8 लाख रुपयांची मिळणार आर्थिक मदत. पुढली मोठी बातमी निघते, आज राज्यात वातावरण फिरलं, गारपीटसह मुसळधार पावसाचा इशारा. पुढली मोठी बातमी निघते, पीक विम्याचे तातडीनं शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचे कृषी मंत्र्यांचे आदेश, शेतकऱ्यांना दिलासा. शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या. धन्यवाद.